Audio Jungle. Audio Jungle. विश्वगुरु समता नायक महात्मा बसवेश्वर तत्कालीन शरणे यांना हृदयपूर्वक शरणार्थी करतो आणि मुख्य विषयाकडे वळतो. सन्माननीय बसवपीठ आणि आपण उपस्थित असणारे सर्व अक्कांनो आणि अण्णांनो, बंधूंनो, खरं तर अक्षय तृतीयाच्या दिवस ओसंडून काही दिवस झाले. आपणास माहित आहे की अक्षय तृतीयेच्या दिवशी बरेच जण दुकानात जाऊन सोनं खरेदी करतो, सोनं घेऊन येतो, त्याचं पूजन करतो. पण अक्षय तृतीयाचा हा अक्षय ठेवा त्याच्या पाऊल खुणा आज ही प्रत्येक मराठी माणसाच्या आणि प्रत्येक भारतीयांच्या मनामध्ये आहे. मला खरोखर प्रश्न पडतो की अक्षय तृतीयाच्या दिवशी जे आपण सोनं खरेदी करतो ते खरंच चिरकाळ टिकणार आहे का? कदाचित त्याचे भाव कमी होतील, कदाचित सोनं नावाच्या या संपत्तीचे भाव जास्ती होतील, कदाचित काळाच्या ओघात आपल्याकडून सोनं नावाची ही संपत्ती विकली सुद्धा जाऊ शकेल. पण याच दिवशीचं औचित्य साधून काही कालावधी जरी झाला असला तरी मी तुम्हाला आज अशी संपत्ती वाटणार आहे जी अक्षय आहे, जी कधीही नष्ट होणार नाही. काळ येतील, काळ जातील, काळ आलेला आहे, पण ही अक्षय नावाची जी संपत्ती आहे ही संपत्ती कधीही नष्ट होणार नाही. ही संपत्ती आज मला तुम्हाला द्यायचंय. आदरणीय आप्पाजींच्या सानिध्यामध्ये बसवप्रभू इथं आलेले, त्यांच्या सानिध्यात त्यांच्या साक्षीनं मला ही भाव श्रीमंती तुम्हाला वाटायची आहे. बसवदलाचे प्रमुख सन्माननीय सतीशजी पाटील यांनी मला इथं भाषण करण्यासाठी बोलवलेलं नाहीये. मला इथं तुम्हाला भाव श्रीमंत करण्यासाठी बोलवलेलं आहे. आणि ही भाव श्रीमंती मी मुक्तपणे आज तुम्हाला वाटणार आहे. भले वेळेचा मर्यादा त्यांनी थोडासा कमी केला असेल तरी जेवढं शक्य आहे त्या प्राप्त वेळेमध्ये मी तुम्हाला भाव श्रीमंत करणार आहे. आणि ही श्रीमंती म्हणजे महात्मा बसवण्णांच्या वचनाची असलेली भाव श्रीमंती आज तुम्हाला. योग कसा पहा, आज आंतरराष्ट्रीय ग्रंथ दिन आहे आणि या दिनी महात्मा बसवण्णांच्या वचनांची भाव श्रीमंती आज मी तुम्हाला आदरणीय स्वामीजींच्या साक्षीनं वाटणार आहे. बंधूंनो, खरं पाहता आज आपण या ठिकाणी एका विचाराने, एका मनाने इथं जमलेलो आहोत. आपल्याला माहित आहे की प्रत्येक मराठी माणूस हा प्रारंभ वीर असतो. सुरुवात कुठलीही केली मराठी माणसाने, किंबहुना भारतातला प्रत्येक माणूस म्हणायला हरकत नाही हा प्रारंभ वीर असतो. सुरुवात धडाक्यात होती, नंतर नंतर ह्याचा शूरपणा कमी होतो. एक दिवस टिकेल, एक महिना टिकेल, फार तर एक वर्ष टिकेल. काळाच्या ओघात ह्या वीराचा हा शूरपणा नष्ट होऊन जाईल. पण मला इथं आवर्जून नमूद करावं असं वाटतं की गेले 30 वर्ष ज्यांनी महात्मा बसवेश्वरांच्या समतेत या भोसरीमध्ये मुक्तपणे प्रत्येक वर्षी उधळण केलेली आहे असे सन्माननीय बसवदलाचे अध्यक्ष सतीशजी पाटील आहेत. ते प्रारंभवीर नाही, शेवटपर्यंत ते वीर आहेत. शेवटपर्यंत खऱ्या अर्थानं ते गायक आणि दासोह करणारे आहेत. शरण आहेत, हाडाचे शरण आहेत. हाडाचे म्हणजे हाडं निघालेले नव्हे,
हाडाचं म्हणजे विचारानं पक्के असलेले. आणि या सतीश पाटलांनी आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना, शरण बंधू भगिनींना मी खऱ्या अर्थानं धन्यवाद देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. यामध्ये शरण श्री सतीश कुमार पाटील यांच्या या बसवदलाचे शरण शिवनाथ कबलापुरे, शरण श्री शिवानंद देशमुख, रमेश भावसेट्टी, बसवराज सिद्धार, चन्नबसप्पा चौधरी, शंभुलिंग महाजन, राजशेखर नरोजी, मुंजळा बिराजदार, काशीनाथ मानकरी, शिवकुमार मुलगे, श्रीकांत बिराजदार, कल्लप्पा मुंजळांबे, या सर्वांना मी अंतःकरणापासून धन्यवाद देतो. कारण गेल्या 30 वर्षापासून त्यांनी हा बसव जयंतीचा कार्यक्रम अखंडपणे चालू ठेवलेला आहे. बंधूंनो, वेळ ही प्रत्येकाला महत्वाची असते. वेळेचं कायम सुद्धा करणं महत्वाचं आहे. बसवण्णांच्या तत्वामध्ये कायम दासोह दोन्ही आहे. हे दासोह जो आहे तो कोण विचाराचं करेल, कोण वेळेचं करेल, कोण धनाचं करेल, पण वेळेचं दासोह करणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. आणि या वेळेचं दासोह करणारे शिवलिंग ढवळेश्वर, अमरनाथ माना, चंद्रशेखर होनराव, रामशंकर देशिंगे, शिवकुमार आगरे हे आहेत. एखादा कार्यक्रम असला की त्या आजूबाजूचे लोक, ज्या ठिकाणी कार्यक्रम आहे त्या परिसराचे लोक जमतात, हे साहजिक आहे. पण कार्यक्रम म्हटल्यानंतर महाराष्ट्रातून आणि भारताच्या विविध भागातून, प्रांतातून लोक एकत्र येणं ही महात्मा बसवण्णांच्या समतेची किमया आहे असं मला वाटतं. आपण त्यांना ओळखत नसाल, पण मी ओळखतो. आज या ठिकाणी बेंगलोरून खास आमचे किरण बेल्लर आलेले, किरणजी उभे राहा, संपूर्ण परिवाराला घेऊन आलेले, बेंगलोरून आले कार्यक्रमासाठी. जोरदार टाळ्या बोलतो. उरळीहून आमचे मल्लिकार्जुनप्पा मुलगे आलेले, हे संपूर्ण परिवार सह आलेले. आणि महत्वाचं म्हणजे फ्रान्सला 1.5 वर्ष राहून त्यांची कन्या 8 दिवसापूर्वी या पुण्यात आली आणि खास या कार्यक्रमासाठी आज तिने उपस्थिती दाखवलेली आहे. तिच्यासाठी एकदा जोरदार आहे का ती फ्रान्सला आलेली कन्या? कुठे आहे ती? उभा राहा, उभा राहा, उभा राहा. जोरदार टाळ्या वाजवा तिच्या. मांजरीचे वीरभद्र आप्पा आहेत, नावाप्रमाणे कामामध्ये वीरभद्र आहेत. आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि बसवण्णांचे हाडाचे कार्यकर्ते असणारे शरण ॲडव्होकेट हंद्राळे आप्पा आहेत. त्या ठिकाणी वयाची मर्यादा नाही त्यांना, ते खास या ठिकाणी कात्रजून आलेले ॲडव्होकेट हंद्राळे आप्पा. त्यानंतर आज या ठिकाणी आलेले यशवंत गायकवाड संपादक, हे नाशिकला होते दुपारी, पण त्यांनी सांगितलं की सर व्याख्यान म्हणल्यानंतर मी जरूर येईल. आणि आज सन्माननीय संपादक यशवंतजी गायकवाड आलेले. गायकवाडजी उभा राहतात, जोरदार टाळ्या वाजवा. शब्दाच्या महात्मा बसवण्णांच्या समतेचे पायी पडण्यासाठी ते नाशिकहून इथं आलेले. त्यानंतर मूर्ती लहान तर कीर्ती महान असे आमचे संगमेश्वर खूप आहे, तेही आवर्जून इथं आलेले. त्यांना साथ महत्वाची देणारे आमचे हलवळे अप्पा आहेत, कंपनी चालवतात, पण खास बसवण्णांच्या समतेचं पायी पडण्यासाठी ते या सभा मंडपामध्ये आलेले. संजय इंडे आहेत, इथं प्रवचन करणारे रवींद्र कुबाजी आहेत, संतोष मलसेट्टी आहेत. पाहावं त्याचं नाव घ्यावं असे आपण सर्वजण अण्णांनो आणि अक्कांनो. बंधूंनो, महात्मा बसवण्णांचे विचार सांगण्यापूर्वी थोडंसं मागं गेलं पाहिजे आपल्याला. 850 पावणे 900 वर्षापूर्वीच्या कालखंडात डोकावून पाहिलं पाहिजे. खरं जर सांगायचं झालं तर महात्मा बसवण्णांचे वचन जेवढे जुने तेवढे ते आधुनिक आहेत. महात्मा बसवण्णा कोणत्या जातीच्या विरोधात नव्हते, कोणत्या पंथाच्या विरोधात नव्हते, कोणत्या धर्माच्या विरोधात नव्हते. मात्र एखादी जात, एखादा धर्म, एखादा पंथ माणसाला माणसापासून जर तोडत असेल तर त्याचा मुलाहिजा महात्मा बसवेश्वर कधीही बाळगत नसते. म्हणून ते तेवढे जुने ते नवीन आहेत.
आजच्या या वर्तमान काळात ते लागू होतात, भविष्यातही होतील. मित्र, अक्षय तृतीयाचा हा अक्षय ठेवा आपला सांगताना महात्मा बसवेश्वराच्या 850 पावणे 900 वर्षापूर्वीच्या कालखंडात आपल्याला गेलं पाहिजे. काय होता तो कालखंड? जातीयवाद, धर्मवाद, पंथवाद, विषमता, यामध्ये माणूस विभागला जात होता. माणूस एवढा लहान झाला होता की त्याची जात मोठी झाली होती, त्याचा धर्म मोठा झाला आणि माणूस छोटा झाला होता. या कालखंडामध्ये महात्मा बसवांना त्यांच्याही घरचं वातावरण असंच होत. प्रचंड धार्मिक, पुरोहितेश्वर वडील. बाल वयामध्ये महात्मा बसवेश्वरांनी ही सर्व भारताची परिस्थिती पाहिली, अनुभवली. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये प्रचंड विचाराचं काहून निर्माण होत असत. अरे, इथल्या माझ्या अक्कांना, माझ्या अण्णाला सुखाचे दिवस कोण निर्माण करून देऊ शकत नाही का? आणि हे सुखाचे दिवस निर्माण करणं जर गरजेचं असेल तर ते मी का करू नये? या उदात्त भावनेने या बसवेश्वरांनी समतेची ही भगवी गुढी उभा केली. या गुढीखाली सगळ्या जाती पंथाचे माणसं हा म्हणता. या बसवाचं वय 9 वर्षाचं झालं. मनामध्ये काहूर होता, विचाराची अभिव्यक्ती होती, ती व्यक्त व्हायची होती. पण महामानवाच्या विचाराचं प्रकटीकरण खास प्रसंगातून व्यक्त होत असतं. असाच एक प्रसंग घडला. तेव्हा महात्मा बसवण्णांचं वय होतं फक्त आणि फक्त 9 वर्षाचं. त्यांच्या घरी उपनयन विधीचा त्यांचाच कार्यक्रम ठरलेला होता. त्याला कुणी मुंज म्हणेल, कुणी उपनयन म्हणेल. वडील पुरोहितेश्वर आहेत, मामा बलदेव मंत्री आहेत. त्यांनी काही मंत्र्यांना आणलं मित्रांना. मेमी म्हणणारे पंडित तिथं आलेले आहेत. यज्ञ पेटवला गेलाय. 9 वर्षाच्या बसवाला माझे राजांनी म्हणजे वडिलांनी हाताला धरून त्या यज्ञापाशी आणलेला आहे. आणि वडील म्हणतात ही सर्व मंडळी, विद्वान मंडळी, पुरोहित मंडळी बसवा या यज्ञाच्या अवतीभोवती बसलेली आहेत. आता आपण बसून घ्यावं आणि हा विधी पूर्ण करून घ्यावा. बसवांना एक कटाक्ष भरलेल्या सर्व मंडळीकडे बघतात. दुसरा कटाक्ष पुरोहितेश्वराकडे टाकतात आणि आपली मान वडिलांकडे वळवत म्हणतात, मला विधी करा म्हणताय तुम्ही हा, पण माझ्या एका प्रश्नाचं उत्तर समाधानकारक द्या. जर तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर समाधानकारक देणार असाल तरच मी हा विधी करून घेईल, अन्यथा करून घेणार नाही. अहो, आलेली मंडळी थक्क झाली. नेहमी म्हणणारे भारताचे विद्वान आले होते, मंत्र्याचे, राजाचे मंत्री आलेले होते, श्रीमंत माणसं, श्रीमंत माणसं, नेहमी म्हणणारे विद्वान. आणि एक 9 वर्षाचा बसवांना म्हणतोय की माझ्या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर देत असाल तरच हा विधी मी करतो. तिथल्या पुरोहितेश्वरांनी यज्ञामध्ये ते मग तू टाकता टाकता हात तिथं थांबवला आणि विचारलं, ग काय प्रश्न आहे? 9 वर्षाचे बसवण्णा त्यांना म्हणतायत हा उपनयन विधी का करून घ्यायचा असतो? सोपं उत्तर आहे. जसं की पहिलीतल्या एखाद्या विद्यार्थ्याला प्रश्न विचारावा आणि त्याच्या उच्च विद्याभूषित शिक्षकांनी मास्तरांनी उत्तर द्यावं. तर सोपं आहे. म्हणजे उपनयन विधी यासाठी करायचा असतो की काही विशेष अधिकार आपल्याला प्राप्त होतात. हे विशेष अधिकार या उपनयन विधीला प्राप्त होतात. पुढे बसवण्याचा प्रश्न आहे, जर उपनयन विधी केल्यानंतर विशेष अधिकार प्राप्त होणार असतील तर हे विशेष अधिकार माझ्यापेक्षा माझी मोठी असलेली बहीण, जिचं नाव नागम्मा आहे, तिचा का नाही तुम्ही केला? ज्या आईच्या उदरातून माझा जन्म झाला त्या माझ्या आईचा का नाही तुम्ही उपनयन विधी केला? पुरोहितेश्वर हसतात आणि म्हणतात, बेड्या, अरे हे विशेष अधिकार फक्त पुरुषांनाच प्राप्त होत असतात, स्त्रियांना नाही. हा अधिकार आपल्याला देवाने दिलेला आहे, पुरुषांना विशेष अधिकार.
पुढे 9 वर्षाची बसवणं म्हणताय, ज्या शास्त्राने ज्या देवाने स्त्रीला कनिष्ठ पुरुषाला श्रेष्ठ असं समजलेला आहे, तो देव माझ्या समोर आणून उभं करा. मला त्याला प्रश्न विचारायचे आहे, कुणी दिले अधिकार स्त्री आणि पुरुष विषमतेचे त्याला? 9 वर्षाचे बसवणं कुणाला प्रश्न विचारताय? देवाला पाचा, देवाला बोलवताय, बोलवा त्याला. आता मात्र बसवण्याचे वडील थोडे नाराज, त्यांनी लाजून दाखवण्याचा प्रयत्न केला. बसवा असं करू कसं करू, मी माझ्या विचारावर ठाम आहे, मला बोलू द्या. आपल्याला माहित आहे त्या काळामध्ये काय असेल, आताच्या काळामध्ये देवाविषयी एखाद्यानं प्रश्न जर उपस्थित केला, देवाच्या कार्याविषयी जर एखाद्याने प्रश्न उपस्थित केला, तर त्याला काय करतात लोक? ठार मारतात, संपवतात. दाभोळकर कलबुर्गी काय झालं? आणि हे 9 वर्षाचं बालक कधी म्हणतंय? 850 वर्षापूर्वी देवाला बोलव, काय भेदाभेद केला? आणि पुढे बसवणं म्हणताय, तुमचा देव येणार नाही, माझ्या प्रश्नाचं उत्तर तो देऊ शकणार नाही, कारण तो मुळात नाहीच. आणि जर असता तर त्याला माझ्या प्रश्नाचं उत्तर देणार नसेल तर तुम्ही द्या. का भेदाभेद केला? तुम्ही श्रेष्ठ का? तुम्हाला जन्म देणारी तुमची आई श्रेष्ठ? उत्तर येत नव्हतं. सर्वांनी खाली मान्या घातल्या. वडील बाजीराजाने बसवण्याला भरपूर ऐकवलं आणि 9 वर्षाच्या या बसवण्याने पुरुषाबरोबर स्त्रियांना का अधिकार नाही म्हणून आपलं घर सोडलं. जगाच्या इतिहासामध्ये स्त्रियांना, महिलांना पुरुषा इतके अधिकार असलेच पाहिजे म्हणून वयाच्या 9व्या वर्षी घर सोडणारे फक्त आणि फक्त महात्मा बसवण्य. कुठलंही उदाहरण द्यावं म्हणून माझ्या अक्कांनो, महात्मा बसवण्याला तुम्ही विसरून चालणार नाही. महात्मा बसवण्याकडं थोडं कटाक्षानं पहा. तुम्ही शिकलात, खूप मोठ्या झाला, डिग्र्या पण कदाचित असतील, नोकऱ्या पण तुमच्यापैकी बऱ्याच करत असतील, पण तुम्ही एवढ्या मोठ्या झाला, व्रत वैकल्य करायला लागला, उपास तापास करायला लागला, एखाद्या अवतारी पुरुषाची पूजा करायला लागला, नको नको त्या बाबाच्या नादाला लागायला लागला. कोण जादूटोना करतोय, कोण साप काढून दाखवतोय. ह्या रोडनच पुढे जो जिल्हा आहे तिथला एक बाबा होता, आता तो आहे आतमध्ये. अशी एक नाही, बरेचसे बाबा आतमध्ये. एवढ्या शहाण्या होऊ नका, थोडं चिकित्सक दृष्टीनं पहा आणि महात्मा बसवण्यांच्या वचनाकडे दृष्टी टाका. महात्मा बसवण्णा आणि हा कार्यक्रम कशासाठी घेतला सतीश पाटलांनी? आणि बसवप्रभू तिथून आले, बसव कल्याणून. ते कामं कमी त्यांना, प्रचंड विधायक काम आहेत त्यांचे, खास ह्याच्यासाठी तर आलेत ते. कारण त्यांना माहित आहे, स्वामीजींना माहित आहे, ही बसव कन्या, ही आमची अक्का, ती शिकली तर ती एकटी नाही शिकली, संपूर्ण कुटुंब शिकेल. हा माझा अक्का एकटा शिकला तर एकटा शिकेल, खास तुमच्यासाठी आलेले. पण बसवण्याच्या विचाराकडे तुम्ही वळलात तर हे सगळं आदरणीय स्वामी आज या ठिकाणी आले, त्याचं सार्थक होईल असं मला वाटतंय. मित्रांनो, बसवण्णा मोठे व्हायला लागले, घर त्यांनी सोडलं, ते पुढे निघून गेले, पुढे संगमला, पुढे खूप अध्ययन अभ्यास केला, चिकित्सक बुद्धी झाली. हा कालखंड थोडासा मी का धावता घेतोय, कारण वेळेचा अभाव म्हणून मला महत्वाचं पुढे सांगायचे. पुढे बसवण्णा मोठे वयात आल्यानंतर त्यांचा विवाहही झाला. मामाच्या मुलीसोबत, भाचीसोबतच. मामा बलदेव हे बिज्जल राजाच्या दरबारात कामाला होते, मंत्री होते. त्यांनी तिथं लावलं नोकरी. काय म्हणून गेले बसवण्णा? लेखनिक म्हणून गेलेले. एक लेखनिक, पण लेखनिक म्हणून काम करत असताना त्यांनी एवढं पारदर्शक काम केलं की बऱ्याचशा मंत्र्याचा भ्रष्टाचार उघडकीला आणून दिला. बिज्जल राजाची ट्रेजरी भरभराटीला आली. बिज्जल राजांनी त्या मंत्र्याला काढलं, बसवण्याने त्यांना विनंती केली, परत त्यांना घेतलं कामावरती, त्यांना प्रबोधन केलं. आणि हेच भ्रष्ट असलेली मंत्री नंतर शिष्ट झाले आणि बिज्जळाचा कारभार चालायला लागला.
एकदा काय झालं होतं की या विचाराचा दरबारामध्ये एक ताम्रपट सापडलं. गुणलिपीमध्ये होतं ते, आपल्याला बऱ्यापैकी माहित असेल. हे गुणलिपीतलं ताम्रपट कुणालाही वाचता येईना, त्याची भाषाच कुणाला कळणार. विजयाने सगळ्या मंत्र्यांना, सगळ्या विद्वानाला, सगळ्या साधूंना, फकीरांना सगळ्यांना बोलून वाचून टाकलं. 8-10-15 दिवस गेले, कुणालाही एक अक्षर वाचता येईना. मग नंतर कुणीतरी सांगितलं की आपल्या बसवण्णाला विचारूया. बसवण्णाला त्यांनी पाचारण केलं. बसवण्णा लेखणी बसवण्णा आले, त्यांनी हातात घेतला आणि लगेच वाचून दाखवलं. विजयाला सांगितलं, विजय राजा, हे जे गुणलिपीचं ताम्रपट आहे हे तुमच्या पूर्वजांनी हे लपवून ठेवलेलं होतं. त्यात संदेश असा आहे, तुम्ही ज्या सिंहासनावरती बसताय त्या सिंहासनाखाली प्रचंड अशा सोन्याच्या मोहरा आहेत. खूप मोठी साधन संपत्ती आहे, ती रयतेच्या कामासाठी, लोकांच्या कामासाठी उपयोग आहे. मंत्रिमंडळी अपशकून, महाराज सिंहासन काढायचं, खड्डा खांदायचा, हे कसं आहे, शास्त्राच्या विरोधात आहे. बिजल राजा म्हणाला, हुशार होता तो, मला नाही बसवणच ऐकायचं. खड्डा खांदा आणि खरोखरच काही पुढे जातो न जातो प्रचंड अशी साधन संपत्ती नाही, प्रचंड अशा सोन्याच्या मोहरा त्याला मिळाल्या. बिजल खुश, बसवण्याची वरात काढली, हत्तीवरून मिरवलं, फुलं उधळले जागोजागी आणि मिरवणूक काढून राजवाड्या पुढे आणली. भरलेल्या दरबारामध्ये बसवण्याला उच्च सिंहासनावरती बसवलं आणि सोन्याच्या मोहरा पुढे ठेवलं आणि सांगितलं, बसवण्णा, यापैकी किती मोहरा पाहिजेत आपल्याला. बसवण्याने आपल्या चेहऱ्यावर काहीही दाखवलं नाही. विजयाला वाटलं कदाचित आपण कमी सुवर्णमुद्रा देऊ. मग त्यांनी सांगितलं, 1 पोती सुवर्णमुद्रा म्हणतो, 2 पोत, त्याला गोणी म्हणतात काही, पोत म्हणजे समजणार नाही, 3 गोण्या. का सगळी संपत्ती पाहिजे, सगळ्या सुवर्णमुद्रा पाहिजे. तेव्हा बसवण्णा स्मित हास्य करत विजयाला म्हणाले, अरे विजया, हे राजा, ह्या सुवर्णमुद्रा ना तुला देण्याचा अधिकार आहे ना मला घेण्याचा अधिकार आहे. ह्या सुवर्णमुद्रा लोकांच्या कल्याणासाठी, त्यांच्या कल्याणासाठीच वापरण्याचा आपल्याला अधिकार आहे. एकही मुद्रा घेतली नाही आणि सांगितलं, तुम्हीही घ्यायची नाही, कोशागारात जमा करा, मी तिची काळजी घेतो, मी रक्षण करतो. सगळ्या जमा केल्याने लोकांच्या हिताचे पुष्कळ मोठमोठे कामं महात्मा बसवण्णांनी त्यावेळेस करून घेतले. तलाव खोदले पाण्याचे, शेतीसाठी भरपूर कामं करून घेतले. हा इतिहास सांगतो. पण मला काय सांगायचे आहे की मिळालेली संधी आताचा कोण मंत्री असा सोडून जाऊ असं. बसवण्णा या प्रसंगातून या विजयाने त्यांना मंत्री केलं, पुढे महामंत्री झाले. बघा, एका लेखनिकापासून महामंत्र्याचा प्रवास महात्मा बसवण्याचा असं झाला. ते 21 वर्ष मंगळवेढ्याला होते. 21 वर्षे. काही लेखकांनी थोडस काटछाट करून 14 वर्ष सांगितलेलं आहे, काही 12 वर्षे, काही अभ्यासपूर्वक मेलकुदयसरांनी 21 वर्ष. काही का असे ना, पण 10 वर्षाच्या पुढे महात्मा बसवण्णा या महाराष्ट्रातल्या मंगळवेढा ह्या ठिकाणी होते. पण मला आश्चर्य पडतोय, इथं काही पुढारी असेल तर त्याला सांगू इच्छितो, या महाराष्ट्रामध्ये जेव्हा सार्वजनिक कार्यक्रमाची पत्रिका छापली जाते तेव्हा त्याच्यावर शाहू असतात, फुले असतात, आंबेडकर असतात, छत्रपती शिवराय असतो, पण महात्मा बसवण्याला या पत्रिकेत आणखीन मनावर तेवढं स्थान मिळालेलं नाही. अहो, महाराष्ट्रातून कामाची सुरुवात झालेली आहे बसवण्याची. येणाऱ्या काळात तरी या महाराष्ट्रातल्या लोकांनी, स्वतःला विद्वान समजणाऱ्यांनी या पत्रिकेमध्ये महात्मा बसवण्याला स्थान द्यावं अशी माफक अपेक्षा एक लेखक म्हणून व्यक्त केली. कर्नाटकमध्ये गेलं तर उलट चित्र आहे, महात्मा बसवण्णा अगोदर असतात आणि बाकीचे महापुरुषही असतात ते नंतर असतात. उलट कर्नाटकमध्ये कालखंड कमी मिळाला बसवण्याला, महाराष्ट्रामध्ये त्यांनी सुरुवात केलेली आहे. तेव्हा बसवण्णा आपल्या कार्यक्रम पत्रिकेच्या मुख्य भागी असावेत, त्यांना स्थान देऊ एवढी माफक अपेक्षा व्यक्त करतो. पुढे बघा, महामंत्री झालेत बसवण्णा. जेव्हा आपल्याला एखादी सत्ता मिळते, तुमच्यापैकी जेव्हा माझ्यापैकी जर आपल्याला पंतप्रधान होण्याची संधी मिळाली तर आपण काय करू? महात्मा बसवेश्वर हे पंतप्रधान झालेले, सत्तेचा
उपयोग कसा करायचा? भ्रष्टाचार करून पैसे कमवण्यासाठी, मोठमोठ्या भौतिक गोष्टी करण्यासाठी, का स्वतःचं नाव मोठं करून घेण्यासाठी? ते भारतातला मंत्री परदेशामध्ये गेला तिथलं पाहण्यासाठी, आणि योगायोगाने तिथल्या एका मंत्र्याची ह्याची मैत्री जुळली. त्या मंत्र्यानं परदेशातल्या भारतातल्या मंत्र्याला घेऊन गेला. तरी भारतातल्या मंत्र्यांनी पाहिला परदेशातल्या मंत्र्याचा एवढा मोठा बंगला, 4 फोर व्हीलर. ते म्हणे कसं काय जमते बुवा तुम्हाला एवढं सगळं? तो परदेशातला मंत्री खिडकी काढून त्या भारतातल्या मंत्र्याला म्हणाला, ते बघ पूल, ते ब्रिज, पूल. म्हटलं हो दिसतंय, पण अर्धच दिसतंय. हा परदेशातला मंत्री म्हणाला की कसं काय पूर्ण दिसणार? अर्धा पैसा इकडे आलाय ना, इकडे खिशा, त्याच्यातून हे सगळं उभं राहिलंय. आता हा आदर्श घेऊन भारतातला मंत्री परत भारतात. काही वर्ष गेली, परदेशातलं शिष्टमंडळ भारतात आलं. ज्याच्या बंगल्याला हा गेला होता तोही योगायोगानं मंत्री आला, त्याला ह्यानं पाचारण केलं, घरी बोलवलं. परदेशातला मंत्री म्हणाला, भारत हा गरिबाचा देश म्हणतो, पण माझ्याही बंगल्यापेक्षा 10% तुझा कसं काय झाला? त्याने खिडकी काढली आणि दाखवलं. तो म्हटला बघ ब्रिज, तो पूल. त्यानं पाहिलं, हा मला कुठं ब्रिज आहे, पूल मला दिसत नाही. भारतातला मंत्री म्हणला, दिसणार कसं? सगळा पैसा इकडे जाऊया. सत्तेचा उपयोग दुरुपयोगासाठी कसा होतो हे आपण लक्षात घ्या. महात्मा बसवणा महामंत्री झालेत, सत्तेचा उपयोग कसा करावा? महात्मा बसवण्यांनी सत्तेचा उपयोग समाज परिवर्तन करण्यासाठी करायचं ठरवलं. समाज परिवर्तन केलं पाहिजे, पण हा समाज एवढ्या केंद्राच्या काठीचा होता की शब्दाने सांगून जमणार नाही. आताही बघा, कीर्तनाने समाज सुधारत नाही, तमाशाने तो बिघडत नाही. मग त्यावेळेस काय अवस्था असेल? घेण्यासारखा समाज प्रबोधन करून सुधारणार आहे? शक्यच नाही. महात्मा बसवण्याचं प्रत्यक्ष कृती करायची. आणि जेव्हा बिजळाने कल्याणला राजधानी हलवली तेव्हा महात्मा बसवेश्वरांना खरी संधी मिळाली. आणि यासाठी त्यांनी काय केलं? सर्वप्रथम अनुभव मंडप नावाचा एक सुसज्ज असे महामने त्याचं नाव, एक मोठी इमारत बनवली. स्वतःच्या कष्टातून पगारीतून काम केलं. बिज्जळाचा राजदरबार सुद्धा या अनुभव मंडपापुढे खूप कमी होता. 770 शरणी या अनुभव मंडपामध्ये एकत्र येऊन विचाराचा आदान प्रदान करत होते असे इतिहास सांगतो. म्हणजे आताची आपल्या लोकशाहीतले संसद, लोकसभा किती मंत्रिमंडळाची आहे? 540, 42, ठीक आहे, 50 आणखीन वाढीव धरलं तर 50, पण 770 म्हणजे किती मोठी मंत्रिमंडळाची सभा असेल हे लक्षात घ्या. आताच्या या लोकशाहीच्या संसदेपेक्षाही ती फार मोठी त्या काळातली होती. आले त्या ठिकाणी आणि मग सर्व जाती धर्मांना, जातीपंथाला बसवण्यांनी अनुभव मंडपात स्थान दिला. बसवण्णा काय म्हणायचे? अरे हा कोणाचा, हा कोणाचा, हा कोणाचा असे म्हणू नका, हा आपुला, हा आपुला असेची म्हणा. हा कोणाचा मग काय विचारायची गरज आहे तुम्हाला? आपला आहे ना, माणूस आहे ना, एक सारखं रक्त आहे ना, मग घ्या ना तो आपला म्हणून. मग आले या अनुभव मंडपात. या अनुभव मंडपामध्ये संपूर्ण भारत एकवटला होता. कोण कोण आला होता या अनुभव मंडपात? राजापासून रंगापर्यंत आलेले होते. काश्मीरचा राजा, नाव त्याचं महादेव, पत्नी महादेवी हा आलेला आहे. याच महादेवाने सुरुवातीला महात्मा बसवण्णाला ठार मारण्यासाठी मारेकऱ्याला सुपारी दिली होती. मारेकरी मारण्यासाठी आले, रेकी केले, ते इथं शरण झाले राहिले. दूध पाठवला, दूध येतच राहिला. शेवटी हा महादेव आणि त्याची पत्नी महादेवी इथं आली आणि तेही शरणी झाली. अफगाणिस्तानचा मोहम्मद मुस्लिम तो इथं आला, तोही शरण झाला. मधुरास दागिन ब्राह्मण तो आला, तो शरण झाला. सामान असलेला हरळया तो आला, तोही शरण झाला. दारू गुत्त्याचा मालक मारायला त्याचं नाव, तोही आला, तोही शरण झाला. पुरुष झाले असं नाही, स्त्रिया पण झाल्या. हक्क महादेवी आली,
सत्यवती आली आणि त्या अनुभव मंडपाचे सदस्य झाली. 700 पुरुष म्हणजे शरण होते, 70 शरणी म्हणजे स्त्रिया या अनुभव मंडपामध्ये आल्या. आणि बसण्याची व्यवस्था कशी होती? मांडीला मांडी लावून. मधुरसाच्या शेजारी हळया बसतोय, ब्राह्मणाच्या शेजारी चांभार बसतोय, चांभाराच्या शेजारी वरुण बसतोय, वरुणाच्या शेजारी मान बसतोय, त्याच्या शेजारी चोख उर्लिंग पेटी बसतोय, त्याच्या शेजारी दारू विकणारा हा मारैया बसतोय. आणि एकमेकाला पाहते, अरे तू तर दारू विकता होतो नाही की काळातला, आणि तू चोर होता कसा आलाय? मग मारैया म्हणतो, अरे मी दारूचे घाट उभे केले, लोक बंद दरवाजा जरी असला तरी कडी ठोठावून दारू मागायचे. मी आता तो धंदा बंद केला, पण दूध मी विकायला आता ठेवलं, मी सुधारलो. दूध घ्या घ्या म्हणून मला गल्लोगल्ली फिरावं लागतं, तरी लोक घेतलं. ड्राय डे आपल्याला माहित असतं, खूप उत्साह होतो. त्या काळात तीच अवस्था होती. असे अनेक सुधारले, कायकाचं काम त्यांनी करायला सुरुवात केलं. आणि महात्मा बसवांनी त्यांना सांगितलं, कायक आणि दासोह हे दोन सिद्धांत. काय होतं कायक? कायक म्हणजे स्वतः श्रम करायचे. आपण रोज जे अन्न ग्रहण करतो, या अन्नाला श्रमाचा गंध असेल तरच आपण खऱ्या अर्थानं कायक करतो, अन्यथा नाही. श्रमाचा गंध पाहिजे. आणि सगळ्यात सुवासिक सेंट कोणता असला तर तो आहे श्रमाच्या घामाचा सेंट. तो असला पाहिजे. प्रत्येक दिवस हा कामाचा असला पाहिजे. विद्यार्थ्याने असलं अभ्यास करावा, व्यापाऱ्याने असलं उद्योग करावेत, स्त्रियांनी असलं संघाती गृहिणी असली तर आपल्या मुलाबाळाची काळजी घ्यावी, आपलं व्यक्तिमत्व पुरवावं. प्रत्येकाने प्रत्येकाचं असलेलं काम प्रामाणिक करावं. नोकर असेल तर प्रामाणिक नोकरी करावी. हे होतं काय. आणि हे करत असताना बसवनास म्हणतात, अरे दासोही कर. दासो म्हणजे काय? दान. दान म्हणजे त्याच्या दान पिटीतलं दान टाकणं नव्हे. दान म्हणजे बसवण्याचं सूत्र असं होतं, काय करत असताना तू दोन हात तुला नियतीनं दिलेत ना, एका हातानं काम करत असताना हे काम स्वतःसाठी कर, दुसऱ्या हातानं काम करत असताना हे काम गरजूवंतासाठी कर. आणि ह्या हाताने केलेलं काम, गरजूवंताला दिलेलं काम, दिलेला दान हा या हाताला करून त्याला म्हणायचं दासोह. आपल्या गरजेपुरतं ठेवून घ्यावं आणि उर्वरित गरजूवंताला वाटावं, द्यावं. पण हे जाहिरात करून किंवा आमच्या गायकवाड सरांच्या चॅनेलवरती दाखवून नव्हे, कुणालाही कळता कामा नाही. त्या गरजूवंताला घेता नाही, लज्जा नाही वाटते, आणि देणाऱ्यालाही खूप गर्व नाही झाला पाहिजे. ते दासोह ह्या दोन बसवणाने पुढं काय कवे कैलास हा मंत्र दिला. काय कवे कैलास म्हणजे काय? श्रम करणे. आपला कैलास, आपला ईश्वर हा कामामध्ये शोधणे, मेहनत करणे, आणि काम करत असताना, सात्विक काम करत असताना कुठलीही लज्जा न बाळगणे. महात्मा बसवेश्वरांच्या दृष्टिकोनातून एक जिल्हा सांभाळणारा कलेक्टर तेवढाच महत्वाचा आहे जेवढा हा रस्ता साफ करणारा भंगी महत्वाचा आहे. रिक्षा चालक ही तेवढाच महत्वाचा आहे. आणि आकाशामध्ये विमानाच्या धडक्या येणारा पायलट ही तेवढाच महत्वाचा आहे. मंत्रालयाच्या सिंहासनावर बसणारा तो मंत्री, तो पंतप्रधान, तो तेवढाच महत्वाचा आहे जेवढा या मंत्र्याच्या दारावर असणारा शिपाई महत्वाचा. हे होतं काय कवे कैलास. चांगलं काम करत असताना, श्रम करत असताना लज्जा नाही. पण हल्ली काय झाले सांगू तुम्हाला. हल्ली असं झालेलं आहे, बौद्धिक काम आणि शारीरिक काम विभागणी पडली आहे. जो बौद्धिक काम करतो तो श्रेष्ठ, शारीरिक काम करतो तो कनिष्ठ. हे लोकशाहीची व्याख्या झालेली आहे. जो प्रचंड पैसा कमवतो तो श्रेष्ठ, आणि ज्याला तुटपुंजी पगार मिळते, कमी श्रमाचा मोबदला मिळतो तो कनिष्ठ. महात्मा बसवण्यांच्या मध्ये हे सगळं होतांड आहे, सगळं चुकीचं आहे. सर्वजण समान आहे. हे होतं काय कवे कैलास. आता हे करत असताना त्यावेळेचा समाज कसा होता? चातुर्वर्णीय विभागला होता, जातीभेदाने विभागला होता, वर्ण व्यवस्थेने विभागला होता, श्रेष्ठ कनिष्ठाने विभागला होता, गरीब श्रीमंतीने विभागला होता. विभागण्याच्या अनेक पद्धती होत्या. आणि
कनिष्ठ वर्गाची स्थिती अशी झालेली होती की त्याच्या पाठीवरती एका बाजूला त्यावेळेच्या तत्कालीन समाजाने दगड बांधला होता. हा दगड कशाचा होता? हा दगड भेदाभेदाचा होता. आणि दुसऱ्या बाजूला प्रपंच चालवणाऱ्या त्याच्याच घरातल्या मंडळींनी भोपळा बांधलेला होता आणि माणसाला दलदली सोडून दिला होता पाण्यात. त्याला असं वाटत असेल आणि कुटुंबाकडे लक्ष द्यावं, सुधारावं म्हणून तो बाहेर येण्याचा दलदलीतून प्रयत्न करायचा. तो दगड त्याला वर येऊ देत नव्हता आणि तो त्याला वाटायचं जीवन जगण्यात काहीच अर्थ नाही, मेलेलं बरं म्हणून आत्महत्या करावी म्हणून तो पाण्यात बुडायला लागला. भोपळा त्याला बुडू देत नव्हता. अशा अवस्थेत त्यावेळेचा समाज खितपत पडलेला होता. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र अशा चतुर्वर्णी व्यवस्थेच्या उतरणीनं समाज पोखरलेला होता. बसवणारी मग अशा वेळेस ह्या समाजातली ही माणसं कितपत पडलेली काय करायची? तो दैवत करायची, देवाला साकडं घालायची, मंदिरात जायची, धार्मिक स्थळावरती जायची. ठीक, हा मला माहित आहे बसवण्याचं तत्वज्ञान शेवटी पुस्तक लिहिणारा लेखक. सांगावं तेवढं कमी आहे, ऐकावं तेवढं थोडं आहे, पण आता संयोजकांचा घड्याळीवर डोळा आहे. त्यामुळे आवडतं घेतो, थोडंसं सांगून घेतो. कारण त्यानंतर आदरणीय स्वामीजी यांचेही आशीर्वाद वचन विचार आपल्याला लाभणार आहेत ते हे ऐकायचं. त्यावेळेची अवस्था अशी होती, हा समाज देवगुळा झालेला, दैवात झालेला, कर्मकडाकडे वळलेला, तो देवाकडे जायचा. आणि महत्वाचं म्हणजे त्याचा प्रसाद, त्याचा दक्षिणा देवाला चालायचा, तो मात्र चालत नव्हता. तेव्हा बसवण्याने सांगितलं, अरे तुम्ही कितीही गेला तरी तुम्हाला ते लोक घेणार नाही, तुम्ही माझ्याकडे या, मी तुम्हाला भक्त करतो देवाचा, मी तुम्हाला गुरु करतो, मी तुम्हाला दैवत्व प्राप्त करून देतो, या माझ्याकडं. म्हणून लिंगायत धर्म फक्त आणि फक्त एक असा आहे की जो भक्ती करतो, म्हणजे भक्तही व्हायला मार्ग मोकळा करतो आणि या भक्तीचा गुरु करतो आणि गुरुकडून स्वतःलाच देव करतो. काय केलं त्याने? इष्टलिंग गळ्यात बांधला. इष्टलिंगाचा आकार कसा आहे? ब्रह्माकृती आहे, हे ब्रह्मांडाची आकृती आहे. आणि हे ब्रह्मांड त्याने हातावरती दिलं आणि मग त्याला सांगितलं की अरे कपाळावरती विभूती वळ, भस्म वळ. आता हे कपाळावरती विभूतीच का आवडायची? गालावर का नाही, नाकावर का नाही? बसवणं असं सांगितलं, अरे त्यावेळेस सहजासहजी प्राप्त होणारी विभूती ही गायीच्या शेणापासून आपल्या चुलीमध्ये तयार झालेल्या त्या विंदाची राख असते, ते सहज कुणाच्याही घरी प्राप्त होते. ती तू तू झालास भक्त आणि भक्तानंतर तुला जर दैवत्व प्राप्त करायचं असेल तर तुला सप्तपदी आचरणा करावी लागेल. काय होते ती? खोटं बोलू नका, चोरी करू नका, निंदा करू नका, आत्मस्तुती करू नका, इतरांना कमी लेखू नका. ही सप्तपदी तू जर आचरणास आणलं तरच खऱ्या अर्थानं तू देव झालास. मला सांगा, जगातल्या सगळ्या धर्मग्रंथाचा सार म्हणजे ही सप्तपदी आहेत असं मला वाटतं. बसवण्णांनी एका माणसाचा भक्त केला, भक्ताचा गुरु केला आणि गुरुचा देव केला. म्हणून लिंगायत आणलंय. स्वतःमध्येच भक्ती शोधावी, स्वतःच गुरुत्व शोधावं आणि स्वतःच दैवत्वही प्राप्त करावं आणि या पद्धतीनं आचरण करावं. ही कपाळावरची विभूती म्हणजे निशाण आहे, संकेत आहे भक्तीचं, म्हणून ही ओढ असं त्यांनी सांगितलं. मित्रहो, महात्मा बसवण्याचे विचार सांगाव तेवढे थोडे, ऐकाव तेवढे कमी आहेत. वेळ ही प्रत्येकासाठी धावत असते. आज रवी पाटलांनी या ठिकाणी कार्यक्रम ठेवला. आदरणीय स्वामीजी या ठिकाणी मार्गदर्शन करणारे स्वामीजीची आणि माझी भेट लातूरमध्ये तिथं झाली आणि त्यावेळेस स्वामीजींनी सांगितलं की आपण पुढच्या भेटीत भेटू, नक्कीच लवकर होईल. आणि आज तो योग आला. खरं तर खऱ्या अर्थानं महात्मा बसवण्याचे समतेचे विचार आपल्या आचरणामध्ये आणणारे खूप थोडी माणसं थोडी स्वामीजी पाहिली या फडक्यामध्ये आदरणीय बसवप्रभू स्वामीजी आहे. मित्र हो, त्या काळामध्ये स्त्रियांनी वचन लिहिलं. स्त्रियाला बोलायचे अधिकार होते? अजिबात नाही. व्यक्त होण्याचे अजिबात नाही. चूल मूल इथपर्यंत अधिकार त्यांनी वचन लिहिले. आणि त्या वचनातलं एक वचन मला सांगावं असं वाटतं. काय वचन? स्त्रिया
त्या ईश्वराला असं म्हणते, हे ईश्वरा, हे देवा, स्त्री आणि पुरुष तूच निर्माण केलं असणार आहे, दोन्ही तुझीच लेकरं ना, मग एकाला तुपाशी दुसऱ्याला उपाशी असं का बरं रे ठेवलास? आणि मासिक पाळी येते तेव्हा आम्हा स्त्रियांना तू कनिष्ठ म्हणतो समाज घराच्या बाहेर बसवतो, वरून पाणी घालतो, वरून भाकरी देतो, रोटी देतो. आपण हे अच्छा मी सांगू का, MH20Y6200 हे गाडी कुणाची असेल तर रोड जाम झाला तरी काढावं. आहे का कुणाची? म्हणजे संयोजकाला बरं वाटेल. पुन्हा एकदा सांगतो, 6200 आहे का कुणाची? आपल्यापैकी कोणत्या बांधवाची आहे? बहुतेक बाहेरची असेल, इथली नाही. तेव्हा त्यांना त्या पद्धतीने पोहोचत काय ते टोकन दोन घेऊन जाते. परत एकदा बसवण्यात येऊयात. थोडंसं काय असतं की जेव्हा एखादा वक्ता एखादा विचारवंत बोलत असतो तेव्हा मध्ये मध्ये थोडंसं असं काहीतरी डिस्टर्बी झाला पाहिजे. त्याचे दोन फायदे असतात. मी काय बोलावं हे मला आठवता येतं आणि ऐकणाऱ्याच्या कानाला तुम्ही विश्रांती मिळते. मला वाटतं विश्रांती खूप झाली, आता आपण परत बसवण्याकडे होती म्हणते. आणि मासिक पाळीच्या वेळी बाहेर बसवलं जातं देवा, आम्हाला कनिष्ठ समजलं जातं. पण देवा, याच कनिष्ठ समजल्या जाणाऱ्या मासिक पाळीच्या नंतर प्रत्येक माणसाचा जन्म होतो ना, मग प्रत्येक माणूस कनिष्ठच समजावा का? या विचारचा प्रश्न. यज्ञ त्यावेळेची मोठी पद्धत होती. यज्ञाच्या वेळेस बसवण्याचं खूप सुंदर वचन आहे. ते म्हणतात अरे यज्ञ पेटवलं जातं, तूप त्यात टाकतात, दूध त्यात टाकतात, आणखीन काही 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 घालतात त्याच्यामध्ये. आणि त्या यज्ञातल्या अग्नीला अग्नी देवता म्हणून प्रार्थना करता. पण पुरोहितानो, हीच अग्नी जर तुमच्या घराला लागली तर त्यावेळेस काय करता? मंत्र म्हणून दूध टाकून विझवायची ना अग्नी. त्यावेळेस या अग्नीला जा म्हणता, शिव्या देता, नाल्यातलं पाणी उपसता, कुठलं मिळेल ते पाणी उपसता आणि त्या अग्नी विझवण्याचा प्रयत्न करता. किती सुंदर विचार आहे. विचार करायला लावणारे वचन आहे. बसवण्याचे प्रत्येक वचन विचार करायला लावणार आहे. पण आपण ते वाचलं तर म्हणून ज्याच्या घरात असतं वचनाचं कपाट, ते घर कधी होत नसतं भुई सपाट. वचन ठेवा आपल्या घराकडे. मित्रांनो, वचन लिहिली चरणाने, वचनाची जाळपोळ झाली. हे वचन कल्याणहून उळवी या ठिकाणी आणली. 750 किलोमीटरचा प्रवास लढाया करत 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 आमची शरणी बंधनी बंधू भगिनी हे उळवीपर्यंत त्यांना आणले. आपल्या पूर्वजांचा इतिहास मोठा गमतीचा आहे. तो जेवढा गायीच्या अहिंसेचा आहे तेवढाच गायीनं सिंग काढण्याचाही आहे. उळवीपर्यंत आणली. बाजीप्रभू देशपांडेंनी घोडखिंडची पावनखिंड केली. आपल्या रक्ताचा अभिषेक घालून बाजीप्रभू देशपांडेचं शौर्य अतुलनीय आहे. पण 750 किलोमीटर वचनासाठी लढाई करणारे या विश्वाच्या पाठीवर फक्त आणि फक्त लिंगायत बांधव होते. पण इतिहास हमारा पढ़ लेना, इतिहास हमारा पढ़ लेना, रक्त से शब्द लिखे थे, सर कटे थे, धड़ लड़े थे, तब कहाँ जाकर हम लिंगायत कहलाए थे. लुंग्या सुंग्याचा नाही आहे आता इतिहास, खूप मोठा इतिहास आहे. मग बंधूंनो, आज या ठिकाणी मला आदरणीय रवी सतीश पाटील यांनी बोलवलं. योग कसा पहा. जर जेवणामध्ये जेवण कितीही चांगलं असलं तर त्या जेवणात मीठ नसेल तर ते जेवण रुचकर लागत नाही. तसं सूत्रसंचालन करणारे सतीश मिठारे, बसवदलाचे अध्यक्ष ज्यांनी मला पाठशालन केलं सतीश पाटील आहे. आणि आज या ठिकाणी व्याख्यान देणार सतीश कुंभाळे आहे. दोन सतीश मध्ये एका सतीशने व्यक्त व्हावं आणि तेही आदरणीय बसवप्रभूच्या साक्षीनं व्हावं यापेक्षा आनंदाची आणि बाकीची कोणती गोष्ट असणार आहे. तेव्हा आज त्या ठिकाणी मला व्यक्त होण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजकाचे खूप खूप आभार मानतो. आपण बसवमय व्हावं, बसव पद्धतीने चिकित्सा करावी असं मला वाटतंय. म्हणून भगिनींनो आणि बंधूंनो, अक्कांनो, अण्णांनो, कधीही कुठलं संकट आलं तर खचू नका.
सासू मला त्रास देते म्हणणाऱ्या भगिनीनं बसवण्याकडे जा, तो वचन घेऊन तुमची वाट पाहतोय. परीक्षेत यश कमी आलं म्हणणाऱ्या विद्यार्थ्यांनो मृत्यूला सामोरं जाऊ नका, जा त्या बसवण्याकडे, तो हातामध्ये वचन साहित्य घेऊन तुमची वाट पाहतोय. अरे व्यापारामध्ये तूट आली म्हणून निराश होऊ नका व्यापाऱ्यानो, जा त्या बसवण्याच्या वचनाकडे. अरे हातामध्ये वचन घेऊन दुरी भाऊ आपले पसरून तो तुमची वाट पाहतोय. तुम्ही जा, भेटा बसवणारा. तुमच्या जीवनातले सगळे दुःख दारिद्र्य हे वचनाच्या विद्वत्तेनं जळून जातील हे निश्चित आहे. त्यामुळे आज या ठिकाणी आपण सर्वजण साक्षर व्हावं, शहाणे व्हावं. साक्षर म्हणजे लिहिणं वाचता येते म्हणजे नाही, शहाणं लिहिणं वाचता येते म्हणजे नाही. खऱ्या अर्थानं चिकित्सा करणं, स्वतःला प्रश्न विचारणं, वाटचाल करणं. मला वाटतंय की महात्मा बसवेश्वरांच्या विचाराकडे आपण जर गेला तर आपणही त्या पद्धतीने साक्षर व्हाल, शहाणे व्हाल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आदरणीय संयोजकांनी संधी दिली. सन्माननीय स्वामीजी या ठिकाणी बसव कल्याण इथं आले, त्याबद्दल त्यांच्या आज्ञेत राहून आपली या ठिकाणी रजा घेतो. बोला महात्मा बसवण्णा की, सकल शरण शरणी की. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शरणोचरण होते. आजच्या कार्यक्रमाचं व्याख्यान म्हणून श्री सतीश सुंदर सरांना भक्तिपूर्वक शरणार्थी. आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन शरणश्री पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर रविभाऊ लांडगे यांच्या बंधू बाळाभाऊ बाबासाहेब लांडगे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन बाळाभाऊ. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.